ओके, हॅलो फ्रेंड्स. सो आजपासून आपण नवीन चॅप्टर घेऊ. आणि तसं ॲक्च्युली ऑनलाईन घेणार होतो, पण थोडं आज वेदरचाही प्रॉब्लेम खूप जास्त दिसतोय आणि मे बी एक 10ची बॅच घेतली तर त्यामध्ये थोडा कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम होता. सो स्टार्ट करायचं आहे चॅप्टर आणि आजच्या दिवस मग यूट्यूब आपण कंटिन्यू करू. तसे आपल्याला बेसिक कन्सेप्ट घ्यायचे आहे, समवॉट टेक्स्ट रेफरन्स आणि जे बोर्डवर लिहिलं आहे. आणि नवीन चॅप्टर जो पुन्हा वन ऑफ द नेक्स्ट चॅप्टर दॅट इज ऑल टॉपिक्स आर इन्क्लुडेड. यातला एकही टॉपिक डिलीट नाही आहे. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की कोरोनासारखा एक डिसीज चालू आहे आणि मी तर म्हणेल की बरेच दिवसानंतर, ॲक्च्युली बरेच वर्षानंतर 12वीमध्ये डिसीज नावाचा जो पार्ट आहे तो इन्क्लूड केला आहे. जो ओल्ड सिलेबस होता त्या ठिकाणी डिसीज होते, परंतु काही मोजके डिसीज त्यांनी दिले होते. पण यावर्षी यांनी खूप डिटेल आणि एक्स्ट्रा एक कन्सेप्ट दिली आहे. पण आता डिसीज जो एक पार्ट आहे, हा चॅप्टर जो आहे, म्हणजे जसं नाव त्यांनी घेतलं आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, ते यामध्ये पहिल्यांदा सरळ सरळ 2 पार्ट आपण करू. ॲज फार ॲज स्टडी रेफरन्स इज कन्सर्न, पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला टोटल ह्युमन हेल्थबद्दल कंडिशन्स दिले आहे. इम्युनिटी काय असते, इम्युनॉलॉजी काय, अँटीजन अँटीबॉडी, त्यानंतर अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सचा एक पार्ट आहे. म्हणजे पहिल्यांदा ह्युमन हेल्थ आणि त्याला अफेक्ट करणारे फॅक्टर बनता येईल. दॅट इज द फर्स्ट पार्ट ऑफ दॅट चॅप्टर. आणि मग सेकंड जे मल्टिपल डिसीज आहे, जसं बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल डिसीज, ते आपल्याला दिले आहे. एकदा डिसीज स्टार्ट झाला की तो थोडासा फास्टमध्ये आपण पॉईंट घेऊ शकतो, कारण सगळ्या डिसीजमध्ये काही कॉमन सिम्पटम येतील, कॉमन पॉईंट्स येतील. जसं आता मोड ऑफ इन्फेक्शन आहे, त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर असतात, कंट्रोलिंग मेजर इज ऑल्सो देअर, मोड ऑफ इन्फेक्शन इज ऑल्सो देअर. त्यामुळे एक कॉमन चार्टही बनतो आणि चार्टच्या माध्यमातून आपल्याला तो एक पार्ट बघायचा आहे. सगळे डिसीज आहेत जे दिलेले आहेत, पुढे आपण बोलूच आहे त्याबद्दल. पण एक्स्ट्रा पार्ट यांनी काय केलं, जसं आता मलेरिया किंवा टायफॉईड सारखे जे डिसीज आहेत, तर यामध्ये जे ॲक्च्युअली पॅथोजन असतात, जसं आता मलेरिया म्हटलं तर मलेरियल पॅरासाईट येईल. त्यानंतर टायफॉईडसाठी लेप्री नावाचं एक एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलं आहे. तर या पॅथोजनचं आणि या वेक्टरचं आपल्याला लाईफ सायकलसुद्धा दिली आहे. तर तो एक पार्ट थोडासा रेफरन्स म्हणून साईडचा पार्ट. बाकी मोड ऑफ इन्फेक्शन असो, सिम्पटम असो, हे सगळे पार्ट आपल्याला सगळ्या डिसीजसाठी कॉमनली घ्यायचे आहे. आणि ते एका चार्टच्या माध्यमातून जर तुम्ही बनवलं, कारण चार्ट तुम्हाला बनवायचं आहे, चार्टचा एक फायदा काय होईल, तर ॲट अ ग्लान्स आपण सगळ्या डिसीजचं आपले ते सगळे पॉईंट क्लिअर होतील. आणि सपोज जर डिफरन्स बिटवीन आलंच, सहसा येत नाही, परंतु आलाच तर आपण त्यानुसार किंवा एमसीक्यूसाठी काही कम्पॅरेटिव्ह क्वेश्चन त्या ठिकाणी असतात, तर ते सुद्धा या ठिकाणी कव्हर होतील. ओके, सो सरळ सरळ या होल चॅप्टरला 2 पार्टमध्ये डिव्हाइड करा. फर्स्ट पार्ट इज द ह्युमन हेल्थ, ज्यामध्ये आज आपण काही बेसिक कन्सेप्ट घेऊ. आणि उद्या आपल्याला पुन्हा इम्युनिटी जो एक खूप महत्त्वाचा पॉईंट आला आहे, त्यानंतर टाईप्स ऑफ इम्युनिटी असते ह्युमनमध्ये, इनबॉर्न असते, ॲक्वायर्ड असते, त्याचे पुन्हा बॅरियर्स वगैरे येतील, ऑब्स्टॅकल्स येतील, कशा पद्धतीने ही इम्युन सिस्टीम किंवा आपल्या बॉडीमधलं रेजिस्टन्स पॉवर काम करतं. तर या सगळ्या कन्सेप्ट त्या ठिकाणी दिल्या आहे. सो फर्स्ट टॉपिक हेडिंग दिलं आहे मी, बेसिक कन्सेप्ट रिगार्डिंग टू द न्यू चॅप्टर दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस. ओके, सो काही जसं इथे टेक्स्ट बुक रेफरन्स मी लिहिलं आहे, तर काही कसे इझी पार्ट होते म्हणून मग ते जस्ट वाचून घेऊ. आणि जे खूप महत्त्वाचे आहे किंवा ज्यावर ॲक्च्युली क्वेश्चन येतात, ते सगळे मी जेवढं होईल तेवढं या बोर्डवर आज लिहिलं आहे. ओके, सो यानुसार याच कंडिशनमध्ये हा चॅप्टर आपण स्टार्ट करू. नाव बेसिक कन्सेप्टमध्ये असं आहे का, ह्युमन हेल्थ म्हटलं तर आपल्याला पहिल्यांदा हेल्थची डिफाईन घ्यावी लागेल. आणि हेल्थ म्हणजे काय, तर गुड हेल्थ लक्षात ठेवायचं. सो ॲक्च्युअली जे द कन्सेप्ट ऑफ हेल्थ मीन्स गुड हेल्थ. आता एखाद्याचं आरोग्य चांगलं कसं आहे, एखाद्याची हेल्थ ही गुड आहे म्हणजे नेमकं काय, तर डिफाईन करताना पुन्हा मी तर हे म्हणेल की जर तुम्ही 8वी 9वीचा जर रेफरन्स घेतला या हेल्थ आणि डिसीजबद्दल, तर सिमिलर डिफाईन त्यांनी कंटिन्यू ठेवलेली आहे. कारण हेल्थची डिफाईन करताना हेल्थला अफेक्ट करणारे जे फॅक्टर असतात त्याचा इन्क्लुडेशन त्या ठिकाणी केलं आहे. आणि तसं ते क्लिअर कट त्यांनी म्हटलं आहे बघा स्टार्टिंगला, जसं हेल्थ डज नॉट सिम्पली मीन द अब्सेन्स ऑफ डिसीज लिहिलं आहे आपण. हेल्थ इज नॉट सिम्पली मीन्स द अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर एनी फिजिकल इलनेस. तसं तर मी जेव्हा ॲक्च्युअल क्लास जेव्हा घेत असतो या टॉपिकबद्दल, तर एक 3 शब्द आहेत. एक असतो डिसीज, दुसरा आहे इलनेस आणि तिसरा आहे सिकनेस. म्हणजे ॲक्च्युअली हे तिन्ही सिनोनिम सारखे वापरले जातात, पण यामध्ये थोडासा स्लाइट डिफरन्स आहे. आता डिसीज म्हणजे ॲक्च्युअली आपण म्हणतो रोग, आजार, किंवा जैसे हम हिंदी में बोलते बीमार पड़ गए हम, तो बीमारी मतलब डिसीज. नाउ द टू अगेन न्यू कन्सेप्ट्स आर देअर, इलनेस अँड सिकनेस. आता सिकनेस आणि इलनेस समवॉट सिमिलर पॉईंट जनरली येतात. जसं आता बरं न वाटणं, आता सिकनेस म्हटलं तर अस्वस्थ वाटणं म्हणतो आपण. सिकनेस मीन्स अस्वस्थ वाटणं, हिंदीमध्ये थोडंसं ट्रान्सलेट करून घ्याल. आणि इलनेस म्हणजे बरं न वाटणं, अच्छा न लगणं. मग आता या ॲक्च्युली या 2 शब्दाचा आणि डिसीजचा कॉन्टॅक्ट जरी असला तरी थोडेसे काय म्हणता येईल, म्हणजे स्पेशली टीचरसाठी
म्हणजे तिच्यासाठी म्हणजे मी आपलाच रेफरन्स देतो. जसं आता तुम्ही समजा अब्सेंट आहात, अब्सेंट मी विचारलं का रे बाबा काय झालं, सर एक पर्टिक्युलर डिसीज झाला होता. एखाद्याला जर ट्युशनला किंवा तुमचे कंटिन्यू ट्युशन असतात, जसं मॅथ्सची पहिले आहे, मग सायन्सची आहे. मॅथ्सची झाल्यावर एखादा येतो, सर छुट्टी होना, कौन पाहिजे रे, काय झालं, सर अच्छा नहीं लग रहा. आता अच्छा नहीं लग रहा मतलब क्या, चांगलं नाही वाटत आहे. काय चांगलं नाही वाटत आहे, क्लास चांगला नाही वाटत आहे. ते मोठं बाहेर जाऊन तिकडे खेळते, म्हणजे खेळणं चांगलं वाटते, परंतु क्लास करणं, दॅट इज अ सिकनेस अँड इलनेस कन्सेप्ट. सो हेल्थ म्हणजे नेमकं काय, ते हेल्थ म्हणजे फक्त आपण असं म्हणू शकत नाही सिम्पली द अब्सेन्स ऑफ डिसीज. एखादा डिसीज नाही आहे म्हणजे गुड हेल्थ आहे असं नाही, किंवा मग इलनेस किंवा सिकनेस, फिजिकल इलनेस म्हणजे एक्स्टर्नली काही लागलं नाहीये. कारण जेव्हा आपल्याला पायाला थोडंसं लागतं, तर त्या तेवढीशा लागल्यामुळे जेव्हा क्लासमध्ये आपण बसतो तर ते दुखत राहतं, थोडंसं पेन होते, पण त्यामुळे कुठेतरी बॉडीमधले काही फंक्शन डिस्टर्ब होतील. तर फक्त एखादा रोग नाही, कोई हमको डिसीज नहीं है इसका मतलब हम गुड हेल्थ वाले, ऐसा नहीं. सो देर आर सो मेनी फैक्टर्स आर देयर विच एक्चुअली जब वो कंबाईन फॅक्टर हम लेंगे, या सगळ्या फॅक्टरला जेव्हा आपण कंबाईन करू आणि त्या सगळ्या फॅक्टरच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही वेल बिईंग असाल, सगळे फॅक्टर तुमच्या बॉडीमध्ये ऑप्टिमम लेवलला येतील, तेव्हा गुड हेल्थ असं एक कन्सेप्ट हुनी मांडली आहे. सो अकॉर्डिंग टू हू, दॅट इज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, द ऍक्च्युअल डिफाईन ऑफ डिसीज इज देअर, जी 9वी पासून ती झाली आहे. सो व्हॉट इज गुड हेल्थ और हेल्थ? सो हेल्थ इज अ स्टेट ऑफ, येस इट इज अ स्टेट ऑफ कंप्लीट, yes, physical, mental and social well-being and not merely absence of disease or infirmity म्हणतो आपण. तो पुढचा पार्ट आहे, पहिल्यांदा अगोदरचा घेऊ. 1 सेकंड. ओके. सो हेल्थ म्हणजे अशी स्टेट, आपल्या बॉडीची अवस्था म्हणतो आपण. हमारी बॉडी की जो एक कंडिशन है, स्टेट है, कैसी है, तो फिजिकली, मेंटली एंड सोशली वेलबिंग होना चाहिए. 3 बाबतीत जर आपण वेलबिंग असू तर मात्र आपली गुड हेल्थ आहे असं हू म्हणते आहे. मग आता बघा तिघांचे अर्थ. फिजिकली म्हणजे काय, एक्सटर्नली बॉडीला काहीही लागलं नाहीये. वेलबिंग आहात, वेलबिंग चांगलं आहे, काहीच लागलं नाहीये. अगर आप चलते चलते गिर गए, खरोच आ गई, थोडंसं खरचटलं, फिजिकली काहीतरी तुम्हाला झालंय, तेवढ्यामुळे तुमच्या बॉडीतले काहीतरी फंक्शन डिस्टर्ब होतात. मग अशा इतक्याशा लागल्यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य चांगलं नाही किंवा हेल्थ गुड नाही असं हू म्हणते. सो फिजिकली तो वेलबिंग पाहिजे. येस, मेंटली म्हणजे आता पागल असला पाहिजे असेल भाग नाही, तर आपलं मेंटलसाठी आपण जे म्हणतो मूड चांगला पाहिजे. एखादी गोष्ट जर मूड चांगला असेल तर खूप चांगला आपण करतोय. सो मेंटली सुद्धा तो वेल असायला पाहिजे, काही असा म्हणजे जसं फ्रेश म्हणतो आपण, खूप चांगल्या पद्धतीने आपण काम करतो एखादं, दॅट इज द गुड हेल्थ. अँड सोशल वेलबिंग इज ऑल्सो देअर. आता सोशल वेलबिंगसाठी खूप मोठा अर्थ काढावा लागतो. फॉर एक्झाम्पल मी घेतो, जसं तुम्ही आता ट्युशनला चालले आहेत, ऑफलाईन सध्या सुरू झाल्या काही लोकांच्या, तर रोज तुम्ही एका ठिकाणी भेटताय, दिसून मग हाय हॅलो तुम्ही करता. तर सपोज 3-4 तुमचे जे कलिग्स आहेत ते सोबत जात असतात, आणि एक दिवस काय झालं की जात असताना तुम्ही समजा 4 जण चालले आहेत, 3 जण आले आणि चौथा यायचा आहे किंवा यायची आहे. पण ती जेव्हा चौथा जो मेंबर येतो तुमचा, तर रोज त्याचं येणं कसं राहते की हाय हॅलो दुरूनच. पण आज तो किंवा ती आली आहे आणि बस चलो, म्हणजे कुठंतरी मग आता चलो म्हटलं आपण निघायला लागतो, कारण ऍक्च्युअली वेळ झाला असतो ट्युशनचा. मग साहजिक एखाद्या त्याला विचारते, अरे वो काय झालं, कोण मूड नाही का चांगला? तो नाही ठीक आहे. म्हणजे सोशली तुम्ही ज्या समाजामध्ये राहता, ज्या तुमच्या कलिग सोबत तुम्ही राहता, त्यांच्यासोबत तुमचं रोजचं वागणं कसं आहे, आणि आज कुठेतरी त्यामध्ये चेंज झालाय अर्थातच तो अशा पद्धतीचा असेल तर आपण म्हणू की सोशली वेलबिंग नाहीये. सो जब आप फिजिकली, मेंटली अँड सोशली वेलबिंग रहेंगे, फिजिकली, मेंटली आणि सोशली आपण वेलबिंग असू, आणि नॉट मियरली अब्सेन्स म्हणजे एखादा डिसीज नाहीये म्हणजे गुड हेल्थ नाही. सो जेव्हा एखादा व्यक्ती हा फिजिकली, मेंटली आणि सोशली वेलबिंग असतो, तो फ्रेश असतो, त्या 3ही फॅक्टरच्या माध्यमातून जेव्हा आपण त्याला चेक करतो तेव्हा तो वेल दिसतो आपल्याला, दॅट इज कॉल्ड ॲज गुड हेल्थ. तेव्हा तो चांगल्या आरोग्य त्याला आहे किंवा त्याची हेल्थ सध्या गुड आहे असं म्हटलं जातं. नाव हायजीन इज अगेन वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ऍक्च्युअली हायजीन इज अ सायन्स ऑफ रूल्स ऑफ हेल्थ. कारण जर आपली गुड हेल्थ आपल्याला मेंटेन करायची आहे, सोशली, मेंटली, फिजिकली जर आपल्याला वेलबिंग राहायचं, तर आपल्याला हायजीन पाळावी लागेल. स्वच्छता, क्लीनलीनेस. पण कोणकोणत्या बाबतीत, इथे फक्त आता एकच पॉईंट घेऊन चालणार नाही. सो हायजीन इज द सायन्स ऑफ रूल्स ऑफ गुड हेल्थ. अँड टू अचीव दॅट गुड हेल्थ काय असायला पाहिजे? सो टू अचीव द गुड हेल्थ वी हॅव टू सम स्पेशल फॅक्टर्स. जेव्हा तुम्हाला या तिघांच्या माध्यमातून वेलबिंग व्हायचं असेल तर काहीतरी फॅक्टर्स तुम्हाला बॉडीमध्ये असले पाहिजे किंवा तुम्ही त्यानुसार राहिले पाहिजे.
ते यूज केले पाहिजे. फर्स्ट येते आहे हायजिनिक बॅलन्स डाएट. येस, हायजिनिक बॅलन्स डाएट. पहा हा शब्द आलाय. पहिले बॅलन्स डाएट होता, आता हायजिनिक बॅलन्स डाएट त्यांनी घेतलाय. म्हणजे बॅलन्स असणारं डाएट तर आहे, डाएट इज बॅलन्स हिअर. सो ऑल न्यूट्रिएंट्स अँड ऑल प्रोटीन्स जे आपण कॉमनली म्हणतो तिथे डाएटमध्ये आहे, पण आता ते हायजिनिक सुद्धा असलं पाहिजे. सो पहिले फक्त एकच कन्सेप्ट होती बॅलन्स डाएट, बट नाउ द हायजिनिक वर्ड इज अटॅच हिअर. सो नॉट ओनली बॅलन्स डाएट इज देअर, बट हायजिनिक बॅलन्स डाएट जर असेल तर तुम्हाला गुड हेल्थसाठी तो एक खूप महत्वाचा फॅक्टर तुमच्या बॉडीमध्ये राहील. सेकंड आहे क्लीन ड्रिंकिंग वॉटर. येस, व्हेरी इम्पॉर्टंट, कारण बरेचसं कंटॅमिनेशनच्या माध्यमातून सुद्धा डिसीज होतात आणि त्याच डिसीजला आपल्याला नको होऊ द्यायचं नाहीये, म्हणजे आपला कुठेतरी हेल्थ गुड राहील. सो क्लीन ड्रिंकिंग वॉटर इज द सेकंड थिंग विच इज यूज टू अचीव दॅट गुड हेल्थ. थर्ड इज द पर्सनल अँड कम्युनिटी हायजीन. स्वतःची स्वच्छता आपल्याला करायची आहे, रोजच्या रोज आंघोळ करायची, वेळेवर नखं कापायची आहे, सगळं तुम्हाला माहिती आहे. खूप मोठं झालोय आपण, आपल्याला ह्या लहान लहान मुलांच्या गोष्टी आहे. सो पर्सनल हायजीन इज ऑल्सो देअर अँड कम्युनिटी हायजीन इज ऑल्सो देअर. नाही तर घरातला कचरा काढला आणि बाहेर फेकला दुसऱ्याच्या घराकडे, अरे पण ते आपल्या सराउंडिंग मध्ये आहे, कुठे त्याचा त्रास आपल्याला होणार आहे. सो पर्सनल सोबत कम्युनिटी हायजीन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेंटेन करायची आहे. दॅट इज द थर्ड फॅक्टर. रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज इज ऑल्सो देअर, कारण त्यामुळे तुमचे जे बॉडी ऑर्गन्स असतील हे प्रॉपर पद्धतीनं आणि ऑप्टिमम लेवलला काम करतील. सो फिजिकल एक्सरसाइज सुद्धा रेग्युलर झाली पाहिजे, केल्या गेली पाहिजे. नॉलेज अबाउट डिसीज अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी. डिसीजचं नॉलेज सुद्धा पाहिजे, किंवा ठीक आहे असं जर आपण थोडंसं कंटॅमिनेशन मध्ये झालं असेल किंवा वरचे काही फॅक्टर्स आपल्याकडे नाहीये, क्लीन ड्रिंकिंग वॉटर वगैरे, तर हे जर आपण आता असं जर म्हणजे कंटॅमिनेटेड वॉटर वगैरे घेतलं तर कोणते डिसीज होऊ शकतात. देयर आर सो मेनी टाइप्स ऑफ डिसीज आर ऑल्सो देअर. पॅन्डेमिक डिसीज आहे, कम्युनिकेबल डिसीज आहे, ॲक्यूट डिसीज असतात. त्या सगळ्या डिसीजच्या माध्यमातून त्याची असणारी इन्फॉर्मेशन, त्याचं नॉलेज आपल्याला पाहिजे, आणि तो डिसीज झाल्यावर त्याचा बॉडीवर इफेक्ट काय होईल. जसं इंडायजेशन असेल तर साहजिकच स्टमक पेन वगैरे, किंवा त्या सिम्पटमवरून थोडंफार डिसीज ओळखता आले पाहिजे. मग आता हे आपल्याला केव्हा कळेल, जेव्हा आपल्याला त्या पर्टिक्युलर डिसीज बद्दल नॉलेज असेल. सो नॉलेज ऑफ द डिसीज अँड देअर इफेक्ट ऑन द बॉडी इज ऑल्सो वन ऑफ द फॅक्टर. देन प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट. जे वेस्ट आपल्या घरी जमा होते आहे त्याचं प्रॉपर डिस्पोज ऑफ झालं पाहिजे, कारण हे जर होईल तर साहजिक आहे जे पॅथोजन्स असतील विच कॉज द डिसीज ते जनरली कमी पसरतील. सो प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड कंट्रोल ऑन व्हेक्टर्स. सो व्हेक्टर्स आर द इंटरमिजिएट लिव्हिंग थिंग्स विच कॉज द डिसीजेस. व्हेक्टरचा एक अर्थ कंट्रोल ऑन व्हेक्टर. जसं आता मलेरिया तुम्हाला माहिती आहे, मलेरिया हा मॉस्किटोच्या थ्रू होईल. डायरेक्ट मलेरियल पॅरासाइट आपल्या बॉडीत जात नाही, तो जातो कोणाच्या थ्रू, तर मध्ये एक कोणीतरी दुसरा इंटरमिजिएट दॅट इज अ फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. तो फिमेलच आहे, मेल नसतो वगैरे वगैरे, पुढे आपण शिकू. पण मलेरियल पॅरासाइट जर बॉडीमध्ये आपला जर इंट्रोड्यूस झाला तर तो थ्रू दॅट मॉस्किटो होईल. सो मॉस्किटो इज ऍक्ट्स ॲज हिअर व्हेक्टर. सो व्हेक्टर इज एनी लिव्हिंग बीइंग, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम which is actually acts as a media to spread that particular disease from pathogen to host. आता हे दोन पुन्हा नवीन कन्सेप्ट. पॅथोजन कोणता, जो डिसीज कॉज करतो तो मे बी बॅक्टेरिया, व्हायरस काही राहू शकतो. होस्ट कोणतं, ज्याला तो डिसीज होणार आहे. जसं मलेरियल पॅरासाइट हा झाला पॅथोजन. जर मला डिसीज झाला तर मी झाला त्या मलेरियाचा होस्ट, आणि मला तो डिसीज झालाय तो त्या मॉस्किटोच्या थ्रू आलाय. सो मॉस्किटो इज हिअर व्हेक्टर. सो असे ते कन्सेप्ट आहे. सो दे आर सम पॉइंट. So hygienic balanced diet, clean drinking water, personal and community hygiene is there, knowledge about disease and their effect on the body, regular exercise असेल, किंवा मग proper disposal system असेल, किंवा मग control on vector. So all are the factors which are actually used to achieve the good health for each and every living being. Now somewhat textbook point is there. Now every day we are exposed to various foreign bodies including infectious agent like bacteria, virus etc. साहजिक आहे, असं काही कोणतं खूप बॅरियर नाही आहे. मास्क घातले म्हणजे सगळ्याच प्रकारचे त्या ठिकाणी बॅक्टेरिया किंवा व्हायरस जातील, किंवा आपण त्यापासून प्रिव्हेंट होऊ असं नाही. सो रोजच्या रोज आपण बऱ्याचशा बॅक्टेरिया, व्हायरस, पॅथोजन भरपूर आहेत, अशा सगळ्या पॅथोजनला आपण एक्सपोज होत राहतो. नाव डिस्पाइट कॉन्स्टंट एक्सपोजर टू व्हेरायटी ऑफ पॅथोजन मोस्ट ऑफ अस रिमेन्स हेल्दी. आता रोजच्या रोज इतके बॅक्टेरिया, पॅथोजन, व्हायरसेस आपल्या ऍक्च्युली कॉन्टॅक्टमध्ये येऊन आले तरी आपण हेल्दी आहोत. याचा अर्थ की या बॅक्टेरिया किंवा व्हायरस किंवा कोणत्याही पॅथोजनला कुठंतरी आपली बॉडी किंवा बॉडीमधली एखादी सिस्टीम, एखादी ॲबिलिटी रेजिस्ट करते आहे. त्याला, त्या पॅथोजनला, त्या बॅक्टेरियाला, व्हायरसला आपल्या बॉडीवर हावी होऊ देत नाही, अटॅक करू देत नाही, किंवा अटॅक झाला तरी कुठेतरी त्याला थांबवते. सो दिस इज ड्यू टू द फॅक्ट दॅट द ह्युमन बॉडी हॅज ॲबिलिटी. आता ही कोणती ॲबिलिटी, दॅट इज द नेक्स्ट पॉईंट. सो इम्युन सिस्टीम इज देअर. व्हॉट इज इम्युन सिस्टीम?
सो इट इज द सिस्टीम विच प्रोटेक्ट अस फ्रॉम द व्हेरियस इन्फेक्शियस एजंट. बॅक्टेरिया असो, व्हायरस असो, कोणीही असो, जेव्हा जेव्हा ते आपल्या बॉडीवर अटॅक करतील बाय मीन्स ऑफ एनी मीडिया, मग मीडिया काही राहू शकतो, एअर, वॉटर, कंटॅमिनेशन काही राहू शकतं, पण आपल्या बॉडीमधली अशी सिस्टीम आहे जी या सगळ्यांपासून, ऑल पॅथोजन पासून आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देते. अँड दॅट सिस्टीम ऑफ ह्युमन बॉडी इज कॉल्ड ॲज येस इम्युन सिस्टीम. नाव आता इम्युन सिस्टीमशी निगडीत कनेक्टेड काही टॉपिक. नाव मग आता इम्युन सिस्टीम ही बॉडीमधली सिस्टीम आहे, पण त्याचप्रमाणे एक ॲबिलिटी सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आली आहे असं म्हणू शकतो आपण, की जी या पर्टिक्युलर पॅथोजनला दूर करते आहे किंवा त्याचा अटॅक आपल्या बॉडीवर होऊ देत नाही. दॅट इज द रेजिस्टन्स. व्हॉट इज रेजिस्टन्स? रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट द डॅमेज ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. आपलं डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे इम्युन सिस्टीम झाली, पण याच इम्युन सिस्टीमला ती एक ॲबिलिटी आली आहे जी आपल्याला डिसीज पासून प्रिव्हेंट करते किंवा आपल्या बॉडीवर डिसीज झाल्यानंतर जो काही डॅमेज होईल त्या डॅमेजला होऊ देत नाही. सो प्रिव्हेन्शन ॲबिलिटी ऑफ ह्युमन विच इज ॲक्च्युअली यूज टू प्रिव्हेंट द डिसीज ऑर देअर इफेक्ट, देअर डॅमेज इज सिम्पली कॉल्ड ॲज रेजिस्टन्स. मग आता ही जी इम्युन सिस्टीम आहे त्यात एकच नाही तर भरपूर फॅक्टर आले आणि या सगळ्या फॅक्टरचा कॉमन स्टडी करणारी ब्रांच म्हणजेच इम्युनॉलॉजी. नेक्स्ट टॉपिक आलाय एक इम्युनिटी सुद्धा पॉईंट आला. इम्युनिटी काय आहे? मग इम्युन सिस्टीम आहे पूर्ण. इम्युन सिस्टीम म्हणजे त्यात मल्टिपल फॅक्टर येतील. रेजिस्टन्स ही ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे बॉडीची, आणि त्याच रेजिस्टन्स सारखं एक इम्युनिटी पॉईंट आपण घेतो. जसं आपण आता हा शब्द कॉमन झालाय किंवा ज्याची इम्युनिटी चांगली आहे त्याला कोरोना होत नाही. अरे इम्युनिटी चांगली आहे म्हणजे नेमकं काय? तुमच्या बॉडीमध्ये जो रेजिस्टन्स चांगला आहे, तुमच्या बॉडीमधली इम्युन सिस्टीम खूप स्ट्रॉंगली वर्क करते आहे. सो व्हॉट इज इम्युनिटी? कारण एक ओल्ड वे कन्सेप्ट दिली आहे. व्हॉट इज इम्युनिटी? सो इम्युनिटी इज द रेजिस्टन्स एक्झिबिटेड बाय होस्ट. पहा, इम्युनिटी मी जसं बोललो की हे दोन जवळपास सिमिलर आहे. इम्युनिटी म्हणजे रेजिस्टन्स आहे, बट इट इज एक्झिबिटेड बाय होस्ट टुवर्ड्स द इंजुरी कॉज बाय पॅथोजन अँड देअर प्रोडक्ट. जेव्हा जेव्हा आपल्या बॉडीवर काहीतरी अटॅक होईल, पॅथोजनचा अटॅक होईल, तेव्हा त्या पॅथोजनच्या अटॅकमुळे बॉडीमध्ये जे सिम्पटम दिसतील, जी इंजुरी असेल किंवा त्यांनी तयार केलेले हार्मफुल प्रॉडक्ट असतील, त्या प्रॉडक्टला बघून आणि मग त्यावर रेजिस्टन्स आणणं, त्या प्रॉडक्टला बघून, त्याचा अटॅक बघून, त्या पॅथोजनचा अटॅक कसा काय झालाय या सगळ्यांचा अभ्यास करून आपली बॉडी या सगळ्यांना जे रेजिस्टन्स दाखवते दॅट इज इम्युनिटी. रेजिस्टन्स म्हणजे ॲबिलिटी आहे बा फक्त. रेजिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रिव्हेंट दॅट डिसीज. बट व्हेन एव्हर दॅट पर्टिक्युलर बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर अटॅक ऑन द बॉडी, त्यांचा अटॅक कसा आहे हे बघणं पहिले आवश्यक आहे. ती आपली बॉडी बघते आणि मग त्यानुसार त्याला एक्झिबिट करते, त्याला रेजिस्ट करते, अँड दॅट इज इम्युनिटी. सो रेजिस्टन्स इज सिम्पली ॲबिलिटी, बट व्हॉट इज इम्युनिटी? इम्युनिटी म्हणजे त्याच रेजिस्टन्सनी ॲक्च्युअल दाखवलेला इफेक्ट. म्हणजे इम्युनिटी मध्ये जेव्हा आपण कन्सेप्ट घेतो तेव्हा ती रेजिस्टन्स तर आहे मान्य, पण त्याचा इफेक्ट येतो किंवा तो व्हायरस आला त्यांनी कसं काम केलं, त्यांनी काम केल्यामुळे, त्यांनी अटॅक केल्यामुळे बॉडीमध्ये काहीतरी हार्मफुल प्रॉडक्ट तयार झाले, ते प्रॉडक्ट तयार झाल्यामुळे बॉडीमध्ये काहीतरी सिम्पटम दिसत आहेत, म्हणजे कुठेतरी एक इन्क्युबेशन पिरियड जो आपण म्हणतो किंवा जे इफेक्ट त्या ठिकाणी तयार झाले आहेत त्याला बघून मग आपली बॉडी अजून स्ट्रॉंग होते किंवा मग त्या प्रॉडक्टला ते थोडंसं रेजिस्ट करते, त्या अटॅकला ते थोडंसं परतवून लावते. दॅट इज इम्युनिटी. सो आय थिंक डिफरन्स बिटवीन रेजिस्टन्स आणि इम्युनिटी तुम्हाला कळलं असेल. रेजिस्टन्स म्हणजे फक्त ती ॲबिलिटी आहे बा, पण जेव्हा त्याचा यूज केला जातो, त्या रेजिस्टन्सचा यूज बॉडी करते, तेव्हा त्याला म्हटलं जाते बॉडीची इम्युनिटी. क्लिअर? अँड नाव नेक्स्ट आला इम्युनॉलॉजी. सो व्हॉट इज इम्युनॉलॉजी? सो इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स, यू कॅन से ॲट द बायोलॉजी, that deals with the study of immune system, immune responses to foreign substance and their role resisting the infection by pathogen. पहा, इम्युन सिस्टीम, त्यानंतर इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स कसा आहे. आता रिस्पॉन्स म्हणजे काय? जेव्हा एखादा बॅक्टेरिया अटॅक करेल तेव्हा साहजिक आहे इम्युन सिस्टीमचा जो ॲक्च्युअल रेफरन्स आहे, रिस्पॉन्स आहे, तो वेगळा राहील. जर व्हायरसने अटॅक केला तर तो वेगळा राहील. मलेरियल पॅथोजनच्या वेळेस आपल्या बॉडीमध्ये काहीतरी वेगळे सिम्पटम असतात, टायफॉइडच्या वेळेला वेगळे सिम्पटम आहे, म्हणजे कुठेतरी इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स चेंज होतो. सिस्टीम तर आहे, त्याचाही स्टडी करणार आहे. त्यानंतर त्या इम्युन सिस्टीमचा त्या पॅथोजननुसार रिस्पॉन्स कसा आहे त्याचा सुद्धा स्टडी करणारी ही ब्रांच आहे. ओके, सो इम्युन सिस्टीम, इम्युन रिस्पॉन्स अँड येस अँड देअर रोल रेजिस्टिंग द इन्फेक्शन. मग आता ठीक आहे ना, तो इम्युन सिस्टीम तर आहे, मग त्याने रिस्पॉन्स दिला, पण तो रिस्पॉन्स किती चांगल्या पद्धतीचा आहे, त्या रिस्पॉन्सनी त्या पर्टिक्युलर पॅथोजनला कसं रेजिस्ट केलं त्याचाही स्टडी करणारी टोटल या सगळ्या गोष्टी, म्हणजे 3 गोष्टी या ठिकाणी आल्या.
इम्युन सिस्टीम, त्या इम्युन सिस्टीमने दाखवलेला रिस्पॉन्स आणि मग तो रिस्पॉन्स दिल्यानंतर त्या पॅथोजनला कसं बॉडी रेजिस्ट करते, कसं आपल्याला इन्फेक्शन पासून प्रिव्हेंट करते, या सगळ्यांचा स्टडी करणारी ब्रांच म्हणजेच इम्युनॉलॉजी. क्लिअर? नाव इम्युन सिस्टीमचे कॅरेक्टरिस्टिक काय? तसंच आता ॲक्वायर्ड आणि इनेट असे दोन इम्युनिटी असते, इम्युन सिस्टीम असतात बॉडीमध्ये. दोघांचे कॅरेक्टरिस्टिक सेपरेट आहे, पण एक कॉमन आणि एक दोन शब्द आपल्याला घ्यायचे, अँटीजन आणि अँटीबॉडीज. ते अँटीजन आणि अँटीबॉडीजसाठी हा एक कॅरेक्टरिस्टिक पॉईंट आपल्याला इथं दिलाय. काय कॅरेक्टरिस्टिक आहे? वी कॅन से दॅट इट इज अ मेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युन सिस्टीम. काय आहे? Our immune system can distinguish the self and non-self body particle or factor. आपली इम्युन सिस्टीम सेल्फ आणि नॉन सेल्फ पार्टिकलला ओळखते. म्हणजे जसं आता आपल्याही बॉडीमध्ये बरेचसे मायक्रोब आहेत. फॉर एक्झाम्पल, सिंपल एक्झाम्पल किंवा आपले डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बरेचसे युजफुल बॅक्टेरिया आहेत. मी शब्द काय वापरला? युजफुल बॅक्टेरिया. दॅट इज ॲक्च्युअली युजफुल फॉर अवर डायजेशन, or that bacteria is useful for our that whole digestive system प्रॉपर वेनी चालली पाहिजे. पण बाहेरचे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहे, ते जेव्हा बॉडीमध्ये येतात, मग आता बॉडीमध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया झाले, एक झाले युजफुल, एक झाले हार्मफुल. आपली इम्युन सिस्टीम दोघांनाही ओळखते, कारण जे युजफुल आहे त्याला मारणार नाही, पण जे हार्मफुल बॅक्टेरिया आहे जे बॉडीमध्ये आले, जे बॉडीमध्ये इन्व्हाइट झाले आणि आता आपल्याला काहीतरी डिसीज कॉज करू शकतात, तर अशा सेल्फ आणि नॉन सेल्फला आपली इम्युन सिस्टीम ओळखते. म्हणजे युजफुल आणि हार्मफुल तुम्ही म्हणू शकता. क्लिअर? नाव अँटीजन काय? अँटीजन म्हणजे सोप्या भाषेत सांगतो, एक सरळ सरळ जे आपण टॅबलेट घेतो की नाही, तर यासाठी याचा अर्थ थोडासा अजून डिटेलमध्ये मला उद्या घ्यायचा आहे. सध्या आज फक्त आपण थोडा व्हिडिओ मोठा होतोय, सो फक्त याची डिफाईन घ्या. याचं डिटेल उद्या घेतोय मी लगेच स्टार्टमध्ये, आणि टाइप्स ऑफ इम्युनिटी आपण स्टार्ट करू. सो व्हॉट इज अँटीजन? अँटीजन इज द एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेड द बॉडी. कोणताही फॉरेन आहे, बाहेरचा सबस्टन्स आहे जो आपण इन्व्हेड केला, आपण घेतलाय, खाल्लाय, यूज केलाय, कन्झ्युम केलाय, अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अन इम्युन सिस्टीम ऑर इम्युन रिस्पॉन्स. हा पर्टिक्युलर सबस्टन्स जो आपण बाहेरून, फॉरेन पार्टिकल जो बाहेरून घेतला, तो आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतोय. असं कोणतंही जे आपण बाहेरून खाल्लंय की तरी आणि त्या सबस्टन्सला एक ॲबिलिटी आहे, तो आपल्या आता इम्युन सिस्टीमला स्ट्रॉंग करतोय, स्टिम्युलेट करतोय फॉर पर्टिक्युलर थिंग. एखाद्या डिसीजसाठी म्हणा किंवा त्याला रेजिस्ट करण्यासाठी म्हणा. सो इट इज एनी फॉरेन पार्टिकल विच इन्व्हेड द बॉडी अँड yes, actually it is used or it has a capacity, ability to stimulate our immune system as well as immune response. इम्युन सिस्टीमने रिस्पॉन्स कसा दिला पाहिजे हे सांगणारं, हे स्टिम्युलेट करणारं फॉरेन पार्टिकल, फॉरेन सबस्टन्स म्हणजे अँटीजन. आणि एकदा अँटीजन आपण घेतला की मग तो काय करतो? तो आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतो. स्टिम्युलेट करताना आपली इम्युन सिस्टीम काहीतरी बनवते, प्रोटेक्टिव्ह केमिकल बनवते. म्हणजे त्यांनी अँटीजननी स्टिम्युलेशन दिलं म्हणून आपल्या ह्युमन बॉडीने काहीतरी प्रोटेक्शन, कोणत्या तरी डिसीजसाठी प्रोटेक्शन देणारं केमिकल बनवलं. दॅट प्रोटेक्टिव्ह केमिकल विच इज मेड बाय अवर इम्युन सिस्टीम, अवर बॉडी सेल, येस, ड्यू टू स्टिम्युलस गिव्हन बाय अँटीजन. अँटीजननी स्टिम्युलस दिल्यावर आपल्या बॉडीने जे प्रोटेक्टिव्ह केमिकल तयार केले, दॅट इज कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. नाव अँटीबॉडीज हाही शब्द आता कोरोनाच्या, ज्यांना कोरोना झाला त्यांच्या बॉडीत अँटीबॉडीज तयार होतात, अँटीबॉडीज. आणि त्या अँटीबॉडीज मग प्लाझ्मा डोनेशनच्या माध्यमातून वापरले जातील. तोही थोडासा डिटेल आपण उद्या घेऊ. सो व्हॉट इज अँटीबॉडीज? द प्रोटेक्टिव्ह केमिकल प्रोड्यूस बाय अवर इम्युन सेल ऑर इम्युन सिस्टीम इन रिस्पॉन्स टू अँटीजन. अँटीजनने रिस्पॉन्स दिला, स्टिम्युलेशन दिलं म्हणून आपल्या बॉडीने जे काही प्रोटेक्टिव्ह बनवलं, दॅट इज सिम्पली कॉल्ड ॲज अँटीबॉडीज. सो दॅट इज अबाउट द टुडेज क्लास. काही बेसिक कन्सेप्ट होते, यातल्या बऱ्याचशा डिफाईन विचारल्या जातील आणि उद्या आपण थोडंसं इथूनच स्टार्ट करू. अँटीजन अँटीबॉडी अजून थोडं डिटेल समजून सांगायचं आहे कसं आहे, अजून सोप्या भाषेत, आणि मग आपण टाइप्स ऑफ इम्युनिटी स्टार्ट करू. क्लिअर? दॅट इज अबाउट द टुडेज क्लास अँड फर्स्ट पार्ट ऑफ द 10th चॅप्टर. फोटो पाठवतोय मी आणि व्हिडिओ आज बघून घ्या त्याच टायमिंगला. क्लिअर?